आपल्या सगळ्यांच्या जवळचे संवर्धक मित्र म्हणजेच श्रीकर अष्टपुत्रे यांच्या स्मृती प्रित्यर्थ आपण याच वर्षी प्रथमच एक पुरस्कार देणार आहोत, ज्या पुरस्काराचे नाव आहे श्रीकर अष्टपुत्रे स्मृती पुरस्कार। तत्पूर्वी मी श्रीमती शुभदा अष्टपुत्रे यांना मंचावर येण्याची विनंती करतो। मी किरण शेलार यांना विनंती करतो की श्रीकर अष्टपुत्रे यांच्या पर्यावरण विषयक कार्याविषयी प्रेक्षकांना आपण माहिती द्यावी। हा पुरस्कार आम्ही यावर्षी सुरू केला। वर्किंग प्रोफेशनल्स ज्यांचं बॅकग्राऊंड एन्व्हायरमेंट किंवा वाईल्ड लाईफ नाही आहे, पण जे खूप पॅशनेटली काम करतात, आणि माझं दुर्दैव आहे की श्रीकरच्या नावाने तो पुरस्कार द्यावा लागला। संपादक वगैरे झाल्यावर तुमच्याकडे खूप लोक येतात, त्यांना असं वाटत असतं की तुम्ही काहीतरी क्रांती करू शकता, पण खरं काम केलेली माणसंच क्रांती घडवून आणतात। श्रीकर साधारण 8 वर्षापूर्वी पुण्याला मला भेटायला आला, आणि एक साधा माणूस, आणि तेव्हा मी स्टेट वाईल्ड लाईफ बोर्डला होतो। आपण सगळे महाबळेश्वरला गेलेले असू, तिथे आर्थर सेट पॉईंट आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्याच्या खाली जोर जांभळीचं जंगल आहे। श्रीकर मला म्हणाला की तिथे आपल्याला अभयारण्य करायचं आहे। मी म्हटलं अरे ते अभयारण्य करणं वगैरे इतकं सोपं नसतं, आम्ही जरा संपादक थोडेसे शिष्ट असतो, भेटायला आलेल्या लोकांना कसं फुटवता येईल याची काळजी घेतो। श्रीकर काही हटला नाही, तो म्हणाला की मी तिथे ना काही कॅमेरा ट्रॅपिंग केलं आहे आणि तिथे काही डेटा आहे। तर मला डेटा वगैरे असं म्हणणाऱ्या माणसांविषयी थोडा आदर वाटतो, कारण आम्ही एक पॉलिसी ॲडव्होकसी रिसर्च सेंटर नावाची थिंक टँक पण चालवतो। तर मी म्हटलं ठीक आहे, तू दाखव। त्याने त्याचा लॅपटॉप उघडला आणि त्यात जवळजवळ 1000 डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस होते जोर जांभळीतल्या जंगलातल्या मॅमेलियन स्पीसीजचे। तर मी म्हटलं तू किती लोकांना घेऊन हे काम केलं? तो म्हणाला मी एकटाच करतो। म्हटलं किती कॅमेरा ट्रॅप्स आहेत? तर म्हणाला 2। तर म्हटलं मग तू जातोस कधी? तो म्हणाला माझी शनिवार रविवारी सुट्टी असते, वाई माझं गाव आहे, मी जातो, आणि जोर जांभळीचं जंगल जे तिथे गेलेत त्यांना माहिती आहे तिथे 6:30 नंतर थांबता येत नाही, कारण अस्वलं फिरतात, आणि ते त्यांचं काम बरोबर करतात। हा मुलगा 4.5 वर्ष हे काम करत होता। मला असं मनापासून वाटलं की याच्याबरोबर आपण उभं राहिलं पाहिजे, आणि मीच नाही, असे अनेक लोक, म्हणजे त्या टीममध्ये रोविन आहे आणि निकित आहे, जे वेगवेगळ्या आयट्रेशनमध्ये आमच्याबरोबर उभे राहिलो। मी एखाद्यालाच जाऊ शकलो, श्रीकरनी सगळी आयट्रेशन पूर्ण केली। जोर जांभळी कॉन्झर्वेशन रिझर्व हे महाराष्ट्रातलं पहिलं कॉन्झर्वेशन रिझर्व डिक्लेअर झालं, आणि त्यानंतर 62 कॉन्झर्वेशन रिझर्व्स ही लाईनअप आहेत, होत आहेत, दरवर्षी काही डिक्लेअर होतात। स्थानिकांवर खूप गदा येतात, त्यामुळे स्थानिक लोक विरोध करतात अशा प्रकारची जंगलं जाहीर करायला, पण कॉन्झर्वेशन रिझर्व हा त्यातला खूप चांगला मध्यम मार्ग आहे, जिथे जंगलाच्या मॅनेजमेंटचे सगळे अधिकार स्थानिकांना मिळतात उत्पन्नासह, आणि आम्ही हे करू शकलो ते केवळ श्रीकरमुळे। म्हणून आम्ही हा पुरस्कार सुरू केला, आणि खूप चांगला माणूससुद्धा आम्हाला या पुरस्कारासाठी भेटला, ज्याचं कामही तितकंच मोठं आहे, जो वर्किंग प्रोफेशनल आहे आणि तितकंच कॉन्ट्रीब्युशन करतो आहे। नितेशजी सिंधुदुर्गचा आहे तुमच्या, थँक्यू। इथे शुभदा आहे, तिचे भाऊ आहेत। वाईल्ड लाईफवर माणसाची पत्नी असणं म्हणजे काय इथे बऱ्याच जणी आहेत, त्यांना माहिती असेल, त्याच्यामुळे तिला आम्ही दुःखात सहभागी आहोत असं म्हणण्यापेक्षा श्रीकरनी घेतलेलं व्रत, मगाशी मी म्हटलं भगीरथाचं व्रत, ते पुढे न्यायला आम्ही आहोत। ही टीम आहे, तुमच्यापैकी अनेक लोक आहेत, सगळ्यांनी आपल्या आपल्या स्पीसीज किंवा हॅबिटॅट्स निवडलेले आहेत, अशा लोकांनाच आपण बोलवतो ज्यांनी आपले आपले हॅबिटॅट्स किंवा स्पीसीज निवडलेले आहेत। तर ही श्रीकरची आठवण होती। रोविनने त्यांच्याबरोबर काम केलं आहे, निकितने केलं आहे, ओमकार पाटील आमचा आहे। श्रीकरची इच्छा होती की भोरचं पण आपण आयट्रेशन करावं, तिथे डेटा कलेक्शन करावं। आमचा ओमकार पाटील आज तिथे फील्डवर आहे, तो कॅमेरा ट्रॅप्स करतो आहे। 15-16 हजार इमेजेस श्रीकर आणि या सगळ्या टीमने जोर जांभळी डिक्लेअर होण्यापूर्वी केले, सायंटिफिक एव्हिडन्सेस, आणि खूप अमेझिंग काम। म्हणजे तिथे चौशिंगा सापडला, वनविभागाला आणि उरलेल्या महाराष्ट्राला जोर जांभळीच्या आयट्रेशन नंतर कळलं की नॉर्दर्न वेस्टर्न घाटचा हा भाग हा रानकुत्र्यांचं, म्हणजे जो आपला एक गोड गैरसमज होता, गोळकर सर आहे तिकडे, की रानकुत्रे किंवा वाईल्ड डॉग ज्याला आपण म्हणतो, ज्याची स्थिती वाघापेक्षा बिकट आहे, वाघ मुद्दाम आणलेला नाही आहे ते, कारण सगळे वाघाविषयीच बोलत राहतात, त्या भागात त्यांचं ब्रीडिंग पॉप्युलेशन आहे, हे उरलेल्या महाराष्ट्राला श्रीकरच्या कामानंतर कळलं।
आणि तिथे आत्ता कॉन्झर्वेशन एफर्ट्स चालू झाले. मी त्याच्यावर कितीही बोलू शकतो, 1 तास बोलू शकतो, पण मी थांबतोय. धन्यवाद. यंदाचा श्रीकर अष्टपुत्रे पुरस्कार आपण प्रदान करणार आहोत डॉक्टर दत्तप्रसाद सावंत यांना. डॉक्टर दत्तप्रसाद सावंत यांच्या कार्याचा आढावा घेणारी एव्ही आपण आता बघूया. चतुर आणि टाचणीच्या शेपटीला धागा बांधून त्यांच्या मागे धावण्याचा आनंद दत्तप्रसाद यांनी देखील त्यांच्या बालपणी लुटलाय. मात्र त्यावेळी त्यांना कल्पनाही नव्हती भविष्यात आपण चतुर आणि टाचण्यांच्या जगासाठी नवीन असणाऱ्या प्रजातींचा उलगडा करणार आहोत. ते व्यवसायाने डॉक्टर, रुग्णांच्या सेवेत झटणारे. मात्र रुग्णसेवा करतानाच त्यांनी आपली वन्यजीवांची आवड जपली आणि त्यातील दुर्लक्षित घटकावर संशोधन केलं. सिंधुदुर्ग मार्शदाट यांसारख्या चतुर आणि टाचण्यांच्या नव्या प्रजातींचा त्यांनी शोध लावलाय. रुग्णसेवेबरोबरच चतुराच्या नव्या प्रजातीचा शोध घेऊन निसर्गाची सेवा करणाऱ्या डॉक्टर दत्तप्रसाद यांना श्रीकर अष्टपुत्रे स्मृती पुरस्कार या कॅटेगरीमध्ये दैनिक मुंबई तरुण भारतचा 2025 सालचा डॉक्टर दत्तप्रसाद यांना विनंती करतो त्यांनी मंचावर यावं हॅबिटॅट्स वॉरियर्स अवॉर्ड प्रदान करण्यात येतोय. आणि माननीय श्री नितेशजी राणे यांना विनंती करतो की त्यांनी सन्मानचिन्ह देऊन डॉक्टर दत्तप्रसाद यांना हा स्मृती पुरस्कार प्रदान करावा. आणि श्रीकर अष्टपुत्रे यांचे सर्व कुटुंबीय, त्यांचे सहकारी यांनाही विनंती करतो की त्यांनी सुद्धा हा पुरस्कार प्रदान करण्यावर स्वतःचा हातभार लावावा. मॅम, तुम्ही बोलणार? खरं तर यावेळेस बोलणं आमच्यासाठी खूप अवघड आहे, पण सर्व अष्टपुत्रे कुटुंबियांकडून मी दैनिक तरुण भारतची अक्षरशः ऋणी आहे की त्यांनी श्रीकर खरं तर आम्हाला त्याला पुरस्कार घेताना बघायचं होतं. त्याच्या प्रित्यर्थ पुरस्कार देण्याची वेळ येईल असं कधी वाटलंही नव्हतं. पण ठीक आहे, म्हणजे त्यांनी जे कार्य केलं त्याचा तुम्ही गौरव करताय आणि पुढे इतर लोक त्याच्यातून प्रेरणा घेतील, हे आमच्यासाठी खरंच खूप, ही गोष्ट आम्हाला समाधान देते कुठंतरी. म्हणून मी आमच्या सर्व कुटुंबियांकडून तुमचे खूप खूप आभार मानते आणि बाकी सर्वांनाही खूप शुभेच्छा देते. थँक्यू.